टीम संघासाठी जे सिनियर 40+ आहेत आणि त्या संघटनेचे ते सदस्य आहेत त्यांच्या शुभ हस्ते देखील आपण पूजन करणार आहोत. आपण पाहतोय की नारायण बाबा तरे आपल्या शुभ हस्ते पूजन करत आहेत. मैदानामध्ये देखील आपण खेळपट्टीचं पूजन करू, कारण की कोणताही कार्यक्रम असू द्या, मग कुस्तीचा ग्राउंड असू द्या, मग कबड्डीचं असो, त्याचं आपण पूजन करूनच त्या मैदानामध्ये खेळत असतो. त्याचं देखील आपण इथे पूजन करणार आहोत. या स्पर्धेमध्ये सहभाग झालेल्या सर्व संघांची नावं, मग जयदुर्गा सुरई असेल, जय अंबे टेमगरपाडा असेल, ग्रीष्मा 11 आमनेपाडा असेल, श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे असेल, आई गावदेवी माता फोंडास असेल, कांबे स्पोर्ट कांबे असेल, आई गावदेवी धामणगाव नारोल श्रीफळ फोडलेला आहे. गणपती बाप्पा गावदेवी माते की. तर आपण पुढील प्रदीप तरे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते श्रीफळ फोडायचे. चला, आमचे भगत बाबा आहेत नारायण तरे यांच्या शुभ हस्ते आपण श्रीफळ वाढवत आहोत. इथे फटांगरेच्या आतिषबाजी. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे, अंबे मात की. त्यानंतर आपण प्रदीप तरे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवायचं आहे. यस, ओके. तर आपण आता मैदानामध्ये थेट जाऊया. आपण खेळपट्टीचं पूजन जयदुर्गा सुरई टीम आपण मैदानाच्या आतमध्ये लाईन अप करायचं आहे खेळपट्टीवर. आणि आयोजकांना विनंती असेल की आपण सर्वांनी मैदानामध्ये जायचंय, खास करून संघाने, कारण की त्यांचा पहिला सामना असणार आहे. चला, जय अंबे टीम आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. या आपण पाहतो की सर्व पाहुणे जे आहेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सन्माननीय श्रीनाथ पाटील अंकल असतील, प्रबुद्धजी नाईक साहेब असतील, त्याचबरोबर आपण पाहतोय प्रदीपजी तरे साहेब असतील, सर्व पाहुणे जे आहेत मैदानामध्ये जात आहेत. त्याच मागे आपण पाहतो या स्पर्धेचे आयोजक जय अंबे टेमगरपाडा संपूर्ण टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. नारायणजी तरे आमचे बाबा हे देखील आपण पाहतोय. त्याचबरोबर पाहतोय की आपण संतोष तरे असतील, विकास जाधव नाईक असतील, लक्ष्मण मात्रे, रणजितजी नाईक साहेब असतील, ते सर्वचे सर्व मैदानामध्ये जात आहेत. चला सुमित, आपण देखील मैदानामध्ये चला. पंडित भोईर मामा आपण देखील या. तर आपण इथे सुरुवात करतोय आजपासून जय अंबे चषक 2026 पहिला दिवस. स्पर्धेची सुरुवात झालेली आहे, मात्र खेळपट्टीचं पूजन आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते इथे करत आहोत. चला, नारायण बाबा तरे आपण पुढे यायचं आहे. श्रीनाथ पाटील अंकल आपण देखील पुढे या. सर्वांना विनंती असेल, सर्वांनी आपल्या शुभ हस्ते पूजन करायचे. इष्टांचं पूजन इथे केलं जाते. नारायण बाबा तरे यांच्या शुभ हस्ते स्टंप पूजन इथे केलं जाते. त्यानंतर श्रीनाथ पाटील अंकल यांच्या शुभ हस्ते इथे हर अर्पण करून इथं आपण पाहतो की स्टंप पूजन इथे केलं जाते. तसेच आता श्रीनाथ पाटील अंकल आपल्या शुभ हस्ते पूजन करत आहेत. सुनील दिवेकर मामा यांची उपस्थिती इथे झालेली आहे. एक चांगली संकल्पना आहे. गावातील तमाम खेळाडूंना खेळण्यासाठी हा मिळालेला प्लॅटफॉर्म आपण पाहतोय. ही संघटना अशी आहे की तुम्ही ग्रामीण क्रिकेट देखील खेळू शकता जर 40+ असाल तर, आणि ओरिजिनल 40+ क्रिकेट देखील तुम्ही खेळू शकता. सन्माननीय दयानंद सोरके संस्थापक अध्यक्ष आहेत या ओरिजिनल 40+ चे. तर श्रीफळ फोडला जात आहे. बजरंग बली की. आज वार शनिवार आहे. बजरंग बलीच्या नावाने हा नारोल फोडला गेलाय. प्रदीप तरे साहेब आपल्या शुभ हस्ते
पूजन करीत आहेत. दुर्गा माते की. दुसऱ्या बाजूला जो एंड आहे त्याचं देखील आपण पूजन करूया. आपण जयदुर्ग सुरई किती खेळाडू आलेले आहेत आपले. जेवढे आले असेल तेवढे मैदानामध्ये या. लक्ष्मण काका यांच्या शुभास देखील श्रीफळ फोडला गेलाय. त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूचा जो एंड आहे स्टंप पूजन त्याचं देखील करू. मग आपण टॉस करू. मग थोडस आमच्या पाहुण्यांना क्रिकेट खेळण्यासाठी संधी देऊ. आज मात्र प्रभुदास नाईक लवकर आल्यात म्हणजे थोडस खेळ झालं पाहिजे. आता या सर्व पाहुण्यांनी आपल्या शुभास पूजन करा. चला आता विकास जाधव नाईक जयदुर्ग सुरई आपण आला असेल तर मैदानामध्ये यायचे. पूजन झालेलं आहे. आमच्या ग्राउंडवर पहिल्यांदा असं होत आहे की अजूनही टीम पोहोचलेली नाही यातमध्ये. चला संतोष दिवेकर मामा आपण आपल्या शुभ असते आपण पूजन करायचे. सुनील दिवेकर साहेब आपण आपले शूज काढायचे आहेत. आपण देखील आपल्या शुभ असते पूजन करायचे. त्यानंतर रणजित नाईक आपण या पुढे. रणजित नाईक साहेबांच्या शुभ असते देखील आपण इथे पूजन करूया. आपण चला आता श्रीफळ फोडूया आपण. गणपती बाप्पा. चला विकास जाधव नाईक यांच्या शुभास्ते श्रीफळ फोडला जाईल. टिपकरे भगवान की. गावाचा जागृत देव आहे आणि त्याच्या नावाने देखील श्रीफळ इथे विकास जाधव नाईक फोडताना आपण पाहतोय. संतोष दिवेकर साहेब आपल्या शुभास्ते श्रीफळ आपण वाढवायचं आहे. थोड्याच दिवसात जत्रा येणार आहे. वज्रेश्वरी माते की. चला आता सर्व देवांचं मानधान जो आहे दिला गेला आहे आणि आता आपण सर्वप्रथम खेळाडूंना शुभेच्छा द्या. जे आंबेच्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा द्या आणि त्यानंतर थोडस एन्जॉयमेंट करा. आपण थोडस क्रिकेट खेळा जोपर्यंत सुरई टीम पूर्ण येत आहे. पंढऱ्या मामा आणि पंडित भोईर मामा आपल्या शुभास्ते श्रीफळ फोडत आहेत. पंडित मामा आपल्या शुभास्ते पाटील परिवाराचे भगत आहेत आणि त्याच्या शुभास्ते हा श्रीफळ फोडला जात आहे. जय. नक्कीच आता थोडस पाहुण्यांनी स्टंपच्या मागे उभे राहा जेणेकरून फोटो शूट केला जाईल. नितीन मात्रे या. नितीन कधीच पिक्चर मध्ये यायला बघत नाही. धन्यवाद. सर्वांना विनंती असेल आपण सर्वांनी व्यासपीठावर जायचंय. अंकल आपण व्यासपीठावर बसून घ्यायचंय. प्रदीप तरे पर्वताचे नाईक मामा आपण देखील व्यासपीठावर बसून घ्यायचंय. नारायण बाबा तरे आपण देखील व्यासपीठावर जायचंय. टॉस टॉस बॉक्स मध्ये होईल. सुरई टीम आलेली आहे. टॉस बॉक्स मध्येच करू टॉस आपण. चला टॉस बॉक्स मध्येच करू आपण पहिला टॉस. चला पाहुण्यांनी व्यासपीठावर चला. टॉस बॉक्स चांगला आहे तर टॉस बॉक्स मध्ये टॉस करू पहिला.
चला या टॉस करूया आपण. प्रभुदास मामा, सिद्धार्थ अंकल, प्रदीप तरे, एक टॉस करा आणि परत पुन्हा एकदा आपल्या जागेवर जाऊन बसा आपण. अंकल, सिद्धार्थ पाटील अंकल या आपण. आणि दोन्ही पंच, दोन्ही अंपर्स आपण या मैदानामध्ये यायचं आपण. ओरिजिनल 40+ स्पर्धेचं आयोजन जय अंबे चषक 2026 या स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे आणि पहिल्या सामन्याचा टॉस इथे आपण करत आहोत. टॉस करण्यासाठी आपण आवाज देऊया आपण सर्व पाहुण्यांना की आपण आपल्या शुभास्ते हा टॉस करायचा आहे. आमचे बाबा उपस्थित झालेले आहेत. बलिराम भोईर बाबा आणि त्याचबरोबर बंधुकाका भोईर यांची उपस्थिती झालेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गावचे ज्येष्ठ नागरिक पंढरीनाथ भोईर यांचे पिताश्री आहेत, त्यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे कॅमेरामॅन थोडा फोकस करा. टॉस केला जाते. जय अंबे टेमगरपाडा टीमचं कॉल असेल. टॉस कोणी जिंकला पाहूया आपण. सुरे टीम संघाने. सर्वप्रथम नाणेफेकी जिंकले निर्णय काय? छत्रक्षण बॅटिंग करणार. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्या संघासाठी शुभेच्छा असतील. थोडीशी चर्चा पंडित भुईर. ठीक आहे, डिसिजन पेंडिंग ठेवलेलं आहे त्यावेळी. ओके, मग पाहुण्याने आपण चला व्यासपीठावर सर्वांनी. चला, काही खेळाडू येणं बाकी आहेत. नाही गेलं आपण गेले 5 ते 6 वर्षानंतर हातामध्ये बॅट घेतली प्रभुदास नाईक यांनी. एक काल क्रिकेटचा गाजवलेले खेळाडू आहेत. श्रीकृष्णा स्पोर्ट्स नाव या भिवंडी क्षेत्रामध्ये आवर्जून घेत असतात. मग आयोजन असो की क्रिकेट असो, प्रभुदास नाईक यांनी खूप चांगला क्रिकेट खेळलाय. तसेच प्रदीप तरे यांनी देखील खूप काल क्रिकेट जयदुर्गा संघासाठी केलेलं आहे. त्यांचे देखील आपण बॅटिंग इथे बघणार आहोत. नक्कीच बेस्ट विकेट कीपर जयदुर्गा टीम संघाचे आणि कृष्णा स्पोर्टचे प्रभुदास नाईक हे सध्या बॅटिंग करत आहेत. मला असं वाटतं की हरीने गोलंदाजी करावी जेणेकरून अर्ध्या खेळपट्टीवर चेंडू येत आहेत. षटकार बघायचा आम्हाला प्रभुदास नाईक यांच्या बॅटमधून एखाद्या चांगल्या गोलंदाजाला. असा ढगा ना, क्या बात आहे. असू दे मैदानामध्ये ठीक आहे, मात्र इतक्या लांब किती वर्षानंतर बॅट हातामध्ये घेतली आहे. असा खेळ आम्हाला आवडायचा पहिला, आता खेळ बंद केलाय ना. तुम्ही ओरिजिनल मध्ये त्यांना घ्याल तर ते खेळतील. सामन्याला सुरुवात करतोय आपण. पहिला सामना जय अंबे टेमगरपाडा आणि जयदुर्गा सुरई. फार मोठी मॅच असेल. सुजित पाटील ज्याच्या नावी अनेक
बक्षीस आपण जर बघितलं बाईक जे असतील या भिवंडी तालुक्यातील एक मात्र खेळाडू आहे की त्याच्या नावी जास्त बाईक आहेत, तो म्हणजे सुजित पाटील फ्रॉम सुरई. याला इन ॲक्शन मध्ये आपण बघणार आहोत. आमच्या पाटील परिवाराचे सदस्य आहेत जय दुर्गा सुरई टीम इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. आमचे बंधू प्रदीप पाटील नाखवा यांची उपस्थिती, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला पाहुण्यांना विनंती असेल आपण सर्वांनी व्यासपीठावर यायचंय आणि आजच्या यस प्रभुदास नाईक साहेब आमची रजा घेत आहेत, पुढील कार्यक्रमासाठी जायचं आहे. सन्माननीय प्रदीप पाटील, प्रदीप तरे आणि संतोषजीत दिवेकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचे. तसेच मैदानातून लहान मुलांनी बाहेर निघायचे आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. जय अंबे टेमगरपाडा. विकास जाधव नाईक यांची उपस्थिती होते. संतोष दिवेकर, सुनील दिवेकर यांची उपस्थिती होत आहे या व्यासपीठावर. हरी चला फिल्डिंग लावा, आपण आता सर्व बंद करायचं आहे. आणि स्वर्गीय मंजुलाबाई करसनतरे खेळाडू कक्ष जो आहे त्याच्यामध्ये जयदुर्गा सुरई संघाने जाऊन बसायचं आहे. तिथून आपली सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये पाठवून द्यायची आहे. खेळाला सुरुवात करा, वेळ जास्त झालेला आहे, 10 सामने कव्हर करायचे आहेत. या मैदानावर नेहमी सर्व मॅचेस वेळेनुसार कंप्लीट होत असतात, मात्र संध्याकाळचा देखील शेवटचा सामना जो असेल तो देखील जास्तीत जास्त षटकांचा होईल हीच आम्ही अपेक्षा करतोय. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बादवा टेमगरपाडा ऐतिहासिक मैदान आहे आणि चालू हंगामाची ही तिसरी स्पर्धा आहे. याच्या अगोदर ओरिजिनल 40+ क्रिकेट इथे एन्जॉय केला तुम्ही. आई गावदेवी चषक आयोजन करण्यात आलं होतं. शरद म्हात्रे, विजय पाटील आणि त्यांच्या संपूर्ण संघाच्या माध्यमातून. काल भिवंडी इमर्जिंग ग्रामीण क्रिकेट तुम्ही बघितलं आणि आज जय अंबे चषक पाहताय आपण. अतिशय सुंदर असं आयोजन आणि ट्रॉफ्या पहिल्यांदा या भिवंडी नगरीमध्ये लॉन्च केलेल्या आहेत. मला तरी वाटतं की दर्शन नाईकची चॉईस असावी, हरी जोशीची चॉईस असावी, कारण की क्रिकेट क्षेत्रामधील असे 2 खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या गावाचं नाव क्रिकेटच्या माध्यमातून उंचावलेलं आहे. त्यांच्या आवडीनिवडीच्या ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळतात. सुंदर अशा ट्रॉफ्या आहेत. या ट्रॉफीवर कोणता संघ नाव कोरणार आहे उद्याच्या दिवसामध्ये 5 वाजता तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून माहिती दिली जाईल. खेळाला सुरुवात होते. टीम जय अंबे टेमगरपाडा, आपण आपलं जोपर्यंत क्षेत्ररक्षण लावत नाहीये तोपर्यंत सलामीची जोडी येणार नाहीये. पंचाने देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. खेळाला सुरुवात होते. चेक. हॅलो, चला आपण पहिल्या सामन्याला इथे सुरुवात करतोय. तुम्हाला जर जय अंबे चषक 2026 ही स्पर्धा जर बघायची असेल तर तुम्ही ग्रामीण टेनिस क्रिकेट .in नका लावू, मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेट तुम्ही टाईप करा. तुम्हाला आजच्या दिवसाचा लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळेल जय अंबे चषकाच्या माध्यमातून. रुपेश छोटू, रुपेश पाटील यांची उपस्थिती. रुपेश आपण व्यासपीठावर बसून घ्यायचे. खेळाला सुरुवात होते. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा.
सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये पाठवून द्यायची आपण. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये पाठवायची आपण. कॅप्टन जयदुर्ग सुरई, आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये पाठवा, जेणेकरून स्पर्धेला सुरुवात होईल. कारण की इथे वेळ झालेला आहे, 9:56 झालेली आहेत. शाळेतील मुलं चला पटापट मैदानाच्या बाहेर निघायचे आपण. आणि एखादा सदस्य या स्पर्धेचा आपण स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीमध्ये जाऊन बसायचंय, कारण की शाळा सुटलेली आहे. आपण तिथूनच त्या लहान मुलांना बाजूने बाहेरच्या रस्त्याने पाठवायचे. सध्या थोडीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये, कारण की सामन्याला सुरुवात होत आहे आणि खऱ्या अर्थाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय आहे जयदुर्गा सुरई टीम संघाचा आपण पाहतोय. आज पुन्हा एकदा आपण पाहतोय लागोपाठची ही तिसरी स्पर्धा आहे चालू हंगामाची. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा निवडणूक झाल्या होत्या, मग संपूर्ण भिवंडीच्या पेट्या ज्या आहेत याच संपदा नाईक हॉलमध्ये इथे फुटल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मैदानामध्ये असं वाटत होतं की वाळवंटच झालेला आहे, इतकी घाण आणि कचरा होता. मात्र गावाचा क्रीडांगण आणि गावकऱ्यांनी जी मेहनत घेतलेली आहे, संपूर्ण क्रीडांगणमध्ये हिरवल, आउटफील्ड खूप चांगली इथे केलेली आहे. थोडीशी खराब देखील झाली होती. इतकी मेहनत या मैदानासाठी घेतलेली आहे गावकऱ्यांनी, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आणि चांगलं आयोजन देखील पाहतोय आपण. खेळाला सुरुवात करायची आपण. सलामीवीर या मैदानामध्ये आपण पंच गेलेले आहेत. जे आंबे टेमगरपाडा आपली फिल्डिंग लावत आहे, तर 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत आपण. ही स्पर्धा दोन्ही बाजूने खेळवली जाणार आहे, या गोष्टीकडे लक्ष द्यायचे. खेळाला सुरुवात करा. सलामीवीर फलंदाज पाठवून द्या आपण मैदानाच्या आतमध्ये. स्वर्गीय मंजुलाबाई करसनतरे खेळाडू जो कक्ष आहे त्याच्यातून सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खेळाला सुरुवात होते. जयदुर्गा सुरई टीम संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ॲज अ प्रोफेशनल क्रिकेट, कारण की ह्या क्रीडांगण नावारूप आलेला गेले अनेक वर्ष सातत्याने आपण या मैदानाचा उल्लेख आपण करत असतो. रुपेश पाटील आपण या कॉम्बॉक्स मध्ये आता थोडस खेळाडूंची देखील नावं पोहोचवा आमच्यापर्यंत. टेनिस क्रिकेट बॉल मधील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून आपण नेहमी बघितलेला आहे. विहान मित कुमार टेमगर, दिनेश चौधरी साहेबांच्या संघामध्ये अनेक वर्ष ते खेळत आलेले आहे. ते व्यावसायिक क्रिकेट जो भिवंडीचा BC4 फॉर्मॅट जो आहे त्याच्या माध्यमातून आपण रुपेश पाटील सुरेचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत, त्यांची इथे उपस्थिती झालेली आहे. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये नीलकंठ आणि विजय अशी ही जोडी. विजयच्या बद्दल बोलणं झालं तर आगरी 11 सुरई या संघामध्ये अनेक वर्ष ते क्रिकेट खेळलेले आहेत.
आणि खऱ्या अर्थाने आज जरी वय 40 गाठली आहे मात्र क्रिकेटचा जिद्द जो आहे तो कुठेतरी कमी होणार नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. गोलंदाज आपली तयारी करताना पंढरीनाथ भुईर आमचे मामाश्री गोलंदाजी करतात आणि खऱ्या अर्थाने पहिला पॉवर प्ले संपूर्ण फील्ड पोझिशन लावला गेलाय. स्ट्रायकिंगला विजय आणि नो स्ट्राईकला नीलकंठ अशी ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. स्वराज पाटील स्कोरिंगचं काम करताना सौरभ पाटील पहिली भेट चाचणी स्पर्धेमध्ये झाली होती ओरिजिनल क्रिकेटच्या माध्यमातून. स्ट्रायकिंगला विजय पाटील आणि नो स्ट्राईकला नीलकंठ पाटील अशी ही जोडी आणि पंढरीनाथ भोईर गोलंदाजी करताना आज पंढरीनाथ भोईर साहेबांचे पिताश्री या व्यासपीठावरून मॅचचा आनंद घेणार आहेत. असं पहिल्यांदा होत आहे की बाबांच्या उपस्थितीमध्ये आपण मैदानामध्ये क्रिकेट खेळतोय. निलेश नाईक नीलू दादा यांची उपस्थिती इथे आपण पाहतोय. कालपासून अफाट मेहनत खेळपट्टीसाठी. पहिला चेंडू स्पर्धेची सुरुवात जोरदार आला. पहिला चेंडू अगदी बॅटवर मिडल झालेला आहे. हरी जोशी फील्ड पोझिशन मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता हरीचा. एक धाव इथे कंप्लीट केली जात आहे. खाता ओपन होता आहे. श्री गणेशा जयदुर्गा सुरई टीम संघाची इथे धावपलकाला इथे सुरुवात होत आहे. चांगली सुरुवात दोन्ही संघाच्या माध्यमातून. पंडित भोईरा गोलंदाजी करताना पुढचा चेंडू ब्राउन द विकेटने आरके पाटील स्टँड एन कडून गोलंदाज आणि स्ट्रायकिंग गोल आता नीलकंठ पाटील असतील. फार अपेक्षा आहे जयदुर्गा सुरई टीम संघाला देखील की या दोन फलंदाजाच्या माध्यमातून 10 ते 12 धावा जरी जोडल्या तरी एक चांगली सुरुवात म्हणू शकता आपण. पॉवर प्लेचा षटक आहे मात्र नीलकंठ यांनी सुरुवात षटकाराने केली या स्पर्धेमध्ये. गुड स्ट्रोक. या प्रकारचे जे स्ट्रोक आहेत रोहित शर्मा नेहमी खेळत असतात आणि त्याच अंदाजामध्ये नीलकंठ पाटीलनं देखील आपल्या बॅटनं हा षटकार पेश केलेला आहे. पंचांकडे चेंडू आहे. पहा पहिला सामना आहे. चेंडू जर बाहेर गेला तर नवीनच दिला जाईल. जुना चेंडू आपल्याकडे नाहीये सध्याच्या घडीला. फक्त नवीनच चेंडू दिला जाईल या मॅच करिता. दुपारच्या बघू आपण. पहिली मॅच होऊन जाऊ द्या पहिला. पंडित भोईर कमबॅक करतील का पाहूया आपण. आता पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. समोर शतरक्षक वेगाने मात्र चेंडू थांबणार नाहीये. मागच्या 2 चेंडूवर 10 का दम. नीलकंठ पाटील ऑन फायर नाव. अतिशय सुंदर अशी सुरुवात करून दिलेली आहे नीलकंठ पाटील यांच्या माध्यमातून. अभिमानाचा क्रिकेट आहे आणि खऱ्या अर्थाने आपण जेव्हा आपण क्रिकेट खेळत आलेलो आहोत मग ग्रामीणचं क्रिकेट असो आणि पूर्वीचं क्रिकेट असो त्या क्रिकेटमध्ये आपण आपला मान सन्मान वाढवलेलाच आहे. मात्र हा आपण जेव्हा 40 वय गाठतो हा अभिमानाचा क्रिकेट आहे आणि आपल्या गावाचा क्रिकेट आहे आणि तोच आज अनुभव घेताना खेळपट्टीवरून नीलकंठ पाटील यांच्या बॅटमधून षटकानंतर चौकार तुम्हाला पाहायला मिळते. एक चांगली सुरुवात पंडित भोईर यांना कमबॅक करावा लागेल. आत्ता मी म्हणेल की चांगला चेंडू टाकला. थोडंसं पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने कट झाला होता चेंडू आणि सरळ विकेट किपर दर्शन नाईकच्या हातामध्ये विसावला गेलाय. डॉट चेंडू भरपूर कालानंतर पाहायला मिळते. एक सुरुवात चांगली करून दिली आहे. धावफलकावर 11 धावा इथे जोडलेल्या आहेत. आमचे महाराष्ट्र पोलीस सध्या स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीमध्ये विराजमान होत आहेत. मॅचचा आनंद घेण्याकरिता त्यांची उपस्थिती होत आहे. पुन्हा एकदा स्केअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता मात्र डॉट चेंडू 2 लागोपाठचे 2 डॉट आलेले आहेत. आता म्हणू शकता की आपण एक चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक पाहायला मिळतोय पंडित भोईर यांच्या माध्यमातून. राऊंड विकेटने शेवटचा चेंडू डावातील पहिल्या षटकाचा आणि अतिशय सुंदर असा हा पंच बाद आहे. इनटू द गॅप नो चान्स. चेंडू झाला सीमारेखा पार. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे आणि धावफलकावर 15 धावा जोडलेल्या आहेत. कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये. एक चांगली सुरुवात एक पॉझिटिव्ह उत्तर पहिल्या षटकामध्ये दिलेला आहे. चालंगामध्ये 2 ते 3 ट्रॉफ्या जिंकलेल्या आहेत जय अंबेचे टेमगरपाडा संघाच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने ते स्वतः आयोजक आहेत आणि पहिला सामना ते खेळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. असं फार कमी पाहायला मिळतं आपल्याला. मात्र ज्या प्रकारे शेड्यूल बनवला जातो लॉट पडले जातात मग ते त्यामध्ये खेळावाच लागतो. संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे साहेब असतील मग अध्यक्ष महेश दादा धामणगावचे असतील यांच्या अफाट मेहनत आपल्याला पाहायला मिळते.
स्वतः उपाध्यक्ष पंडित भुईर मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने दमन दौरा जो आहे लवकरच सुरू होणार आहे. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार 3 दिवस दमन दौरा असणार आहे ओरिजिनल 40+ माध्यमातून आणि त्याकरिता देखील तयारी झालेली आहे. षटक क्रमांक 2 टाकण्याची तयारी केली जाते. स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी यांकडून दर्शन नाईक गोलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळतील आणि विजय पाटील स्ट्रायकिंगवर असतील. आमचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या शुभास्ते या स्पर्धेची सुरुवात झाली आहे ते सर्व आनंद घेताना. दर्शन नाईक गोलंदाज आहे आणि अनुभवाची कुठेच कमतरता नाही आहे. अनेक वर्ष ते खेळत आलेले आहेत या मैदानावर, तर भरपूर ते खेळलेले आहेत आणि सुरुवात केली आहे डॉट चेंडूने केली आहे. डॉट चेंडू पाहतोय आपण दर्शनच्या माध्यमातून. पुढचा चेंडू दर्शन नाईक यांचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे आणि अगदी लेग स्टंपच्या बाहेरून निघून गेलाय, तर पंचांनी हा वाईट घोषित केलेला आहे. एक्स्ट्रा धावपलकावर लागल्या जात आहेत. 16 धावा झालेल्या आहेत धावपलकावर. दर्शन नाईक पुन्हा एकदा ब्लाइंग स्विंग खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये आणि लेग बायचा इशारा पंचाच्या माध्यमातून एक्स्ट्राची धाव, एक्स्ट्राच्या घरामध्ये देखील खातं ओपन होत आहे. धावपलकावर धावा झालेल्या आहेत त्या 17 धावा, 17 रन बन चुके. बिना विकेट के नुकसान पा. येणाऱ्या फलंदाजीमध्ये सुजित पाटीलचं येणं बाकी आहे. चांगले चांगले खेळाडू आहेत, त्यांना देखील संधी देणं फार महत्त्वाचं असतो जेव्हा 45+ खेळाडू मैदानामध्ये खेळतात. पाहूया दर्शन नाईक यांच्या अगेन्स्ट किती धावा घेतल्या जातील. आता दर्शनने आतापर्यंत एक वाईट टाकलाय, एक एक्स्ट्रा धाव खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी म्हणू शकता आपण दुसऱ्या षटकामध्ये. थोडंसं फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन. सुमित पाटील यांना लॉंग लेग क्षेत्रामध्ये फिल्डिंग पोझिशनमध्ये लावलेला आहे. स्क्वेअर लेगला गुरु गुलवीला पाहतो आपण, मात्र चेंडू आबेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आहे आणि अतिशय सुंदर अशी झेल पकडली तिथे. मला वाटतं प्रदीप तरे होते तिथे. अतिशय सुंदर अशी झेल पाहतोय आपण. पहिला विकेट अखेरकार इथे जयदुर्ग सुरे टीम संघाचा इथे मिळाला आहे. जय अंबे टेमगरपाडा संघाला सोपं नव्हतं तिथे झेल पकडणं. अगदी सूर्याच्या ज्या किरणा आहेत त्या डोळ्यावर देखील आल्या, मात्र स्वतःला नियंत्रण ठेवलं आणि जजमेंट बनवलं आणि सुंदर अशी झेल देखील पाहायला मिळाली. नवीन फलंदाज क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये प्रकाश पाटील. दर्शनला मिळालेला पहिला विकेट पाहतोय आपण. स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एन कडून गोलंदाजी करताना संदीप नाईक देखील भरपूर वर्षानंतर आपण पाहतोय जेव्हापासून ओरिजिनल क्रिकेट अर्थात ओरिजिनल 40+ क्रिकेट सुरू झालं तेव्हापासून ते देखील मैदानामध्ये आलेले आहेत. गोलंदाज तयारीमध्ये दर्शन नाईक, प्रकाश पाटील आलेले आहेत आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता त्यांचा देखील. मनसुबा जो आहे बनवला गेला होता, मात्र दर्शनने त्यांचा फुटवर्क चेक केला. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. दर्शन नाईक उत्तम कामगिरी करताना. आता मोठा फटका खेळलाय, स्क्वेअर लेगच्या वरतून चेंडू चाललाय, सीमारेखा पार. येणारा हा आजच्या दिवसातील दुसरा षटकार. पहिला सामना चौकार षटकार पाहायला मिळत आहेत. एक चांगला उत्तर, पॉझिटिव्ह उत्तर दिला जाते जयदुर्ग सूर्य टीम संघाच्या माध्यमातून. धावा एक चांगली स्थितीमध्ये पाहतोय आपण. 23 धावा धावपलकावर जोडलेल्या आहेत. म्हणजे येणाऱ्या मिडल ऑर्डर जे खेळाडू असतील त्यांच्यावरचा दबाव इथे कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा चेंडू चालला, सरळ निघून गेलाय ऑफस्टिकच्या बाहेरून. वाईटचा इशारा आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. असं म्हटलं जाते की अंपर इज बेस्ट जज. पंचांनी बघितलं, पारखलं आणि त्यानंतर हा निर्णय घेतला की चेंडू जो आहे ऑफस्टम्पची जी व्हाईटची पट्टी आहे त्याच्या बाहेरून चेंडू निघून गेलाय. 2 वाईट आल्यात आतापर्यंत या षटकामध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतो की ड्राईव्ह केला चेंडूला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्ररक्षक पोहोचतोय. संदीप पाटील चेंडूला उचलतोय, मात्र इथे रनआउटची संधी आहे आणि इथे आता फलंदाज विजय पाटील. मला वाटतं दर्शनचा मूड नाही आउट करण्याचा. पाहूया आता. शेवट दर्शन नाईकने देखील ते रनआउटचा विकेट घेतलेला आहे. म्हणजे विजय पाटील यांना परतीचा प्रवास करावा लागेल.
नक्कीच आता विजय पाटील आऊट झाल्यानंतर कोणता खेळाडू पाहूया. 2 षटकाचा खेळ देखील समाप्त झाला. मला तरी वाटतं सुजितने बॅट उचलली आहे डगआउट मधून. तो आलाय मैदानाच्या आतमध्ये. सुजित पाटील याची तयारी दिसतोय डगआउट मध्ये. ग्रामीण क्रिकेट ज्याने गाजवलं, सुरई गावाचं नाव ज्याने क्रिकेटच्या माध्यमातून खूप मोठं केलं, तर सुजित पाटील मैदानाच्या आतमध्ये. भिवंडीमध्ये अनेक बाईक जिंकणारे खेळाडू आहेत, मात्र सर्वात जास्त बाईक जर कोणाकडे असतील तर सुजित पाटील याच्याकडे असा हा खेळाडू आहे. आजही आठवतंय हवेदिवेच्या क्रीडा नगरीवर अर्थात आर सी पाटील फाउंडेशन मध्ये मध्यरात्रीमध्ये जवळजवळ 2 ते 2:30 वाजले होते आणि जयदुर्गा सुरई या संघाला आपण खेळताना बघितला होता आणि त्या संघाचीच फक्त चर्चा भिवंडीचे समालोचक करत होते. तोच तो खेळाडू आहे सुजित पाटील मैदानाच्या मध्ये उतरलाय. पॉवरफुल कॉमेंटर सुनील पवार यांची उपस्थिती. सुनील पवारला आम्ही 15 दिवस अगोदरच मेसेज केला होता की तुला पोचायचं आहे आणि दर्शनने आम्हाला नक्कीच सांगून ठेवला होता की आपली स्पर्धा येते. जॉब व्हेरी इम्पॉर्टंट. मात्र आवडीचं आहे क्रिकेट म्हणून समालोचन करणं भाग पडतोय मला देखील. षटक क्रमांक इथे 3रा सुरू होत आहे आणि गोलंदाज आपली तयारी करताना तानाजी आलेले आहेत षटक क्रमांक 3रा टाकण्याकरिता. नो स्ट्राईकला आउट केले होते. बरोबर सुजितला स्ट्राईक असेल. या गोष्टीवर देखील लक्ष फार चांगलं आहे छोटू यांचं. छोटू एक क्रिकेटर देखील आहेत आणि आपल्या संघाचा मनोधैर्य वाढवण्याकरिता ते इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं लक्ष बारकाईने आपण पाहतोय. पाहूया तानाजी. तानाजी हे कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतायत आणि सुजित पाटील स्ट्रायकिंग वर. पहिला चेंडू आर के पाटील स्टॅन कडून. खराब चेंडूने सुरुवात केली आहे आणि येथे शॉर्ट फाईन लेगला चेंडू गेलाय. धाव मात्र घेतली जात नाहीये. फक्त एक एक्स्ट्रा धाव वाईटच्या स्वरूपात मिळतोय. धावा झालेल्या आहेत त्या 27 धावा, 27 रन. 2 खेळाडू आपण पाहतोय की शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेगला आहेत. पुढचा चेंडू सुंदर असा फटका समोर फ्लिक केलाय आणि स्टँड अँड डिलिव्हर. धमाकेदार सुरुवात करताना सुजित पाटील षटकाराने खातं खोलताना कडक सुरुवात पाहतोय आपण. 3ऱ्या षटकामध्ये तानाजी याच्या अगेन्स्ट एक मोठा फटका पाहतोय आपण. अगदी फुटवर्क टायमिंगचा वापर तिथे पाहायला मिळाला आणि हेलिकॉप्टर असं म्हटलं जात आहे. या स्ट्रोकला मात्र मनपसंत फटका होता आणि तो खेळला गेलाय सुजित पाटील. सुजित पाटील सज्ज होते पुन्हा एकदा. तानाजी पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करताना हा चेंडू पाहतोय की आपण इनफिल्डच्या वरतून खेळलेला आहे. गली पॉइंट वर चेंडू तिथे सुमित चेंडूपर्यंत पोहोचलेला आहेत. जोपर्यंत 2 धावा बनवण्याची मुभा होती त्या 2 धावा इथे ऍड केल्या सुजित पाटीलनं. धावा झालेल्या आहेत धाव बलकावर 35 धावा, 35 रन्स. एक चांगली धावसंख्या उभारली आहे. 3ऱ्या षटकाचा खेळ आहे. किती धावांचं टार्गेट सेट होईल हे देखील फार महत्वाचं असेल, कारण की दुसऱ्या बाजूला जर बघितला दर्शन नाईक आहे, हारी जोशी आहे, चांगले चांगले खेळाडू आहेत. गुरु गुलवी आहे, प्रदीप तरे हे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि आता फलंदाज आऊट होत आहेत. प्रकाश चांगली बॅटिंग करत होते. थांबणं फार महत्वाचं होतं खेळपट्टीवर. मात्र दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न, लालच बुरी बला आहे. लालच मध्ये आले आणि त्याच्यावर रनआउट झालेले आहेत. कॉर्डिनेशन असणं फार महत्वाचं असतो खेळपट्टीवर. जेव्हा एखादी धाव सिंगल जेव्हा पूर्ण होतं दुसरं धाव घेण्याकरिता तुम्हाला तो संघर्ष करावा लागतो. तिथे संघर्ष करताना पाहायला मिळाल्याने प्रकाश नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल होत आहे. प्रवीण पाटील मैदानाच्या मध्ये आलेला आहे. सुजित पाटील तयार होते. शॉर्ट बॉल फायदा घेता आला नाहीये. कम्मालीचा कमबॅक पाहतोय आपण तानाजीचा.
पहिला चेंडू वाईट जरी टाकलं, षटकार खाल्लं, मात्र त्यानंतरचे पुढील चेंडू चांगले टाकलेले आहेत तानाजीने. आत्मविश्वास गोलंदाजाचा वाढवला गेला विकेट किपरच्या माध्यमातून, कारण की पंडित भोईर चांगली विकेट किपिंग करताना पाहायला मिळत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू, शॉर्ट बॉल आणि त्याच्यावर मोर लागली गेली आहे 6 धावांची. चेंडू चाललाय सीमारेखा पार, टावरिंग षटकार. रिगल स्क्वेअरचा जो टावर आहे त्याच्यावरती अगदी लँड झालेला हा षटकार पाहतोय आपण, तुम्हाला रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. ग्रामीण टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून हा रिप्ले तुम्हाला दाखवला जात आहे. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला होता आणि बाजूवाल्या प्लॉट मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळाला. षटकाराने धावपलकावर तुम्हाला पाहायला मिळतं त्या 42 धावा, 42. तानाजी पुढचा चेंडू टाकताना आही चेंडू मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र डॉट चेंडू, षटक समाप्तीचा इशारा आलाय. 3 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावपलकावर झालेली आहे ती 42 धावा. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या, त्यानंतर 11 धावा आल्या आणि या षटकामध्ये 16 धावा आलेल्या आहेत. म्हणूनच इतर धावा ज्या बघायला गेलं तर 42 एक चांगली धावसंख्या आहे. 4 षटकांचा सामना आहे तर या धावसंख्या चांगल्या आहेत. इथून ज्या धावा बनतील त्या प्लस धावा बनतील. किती येतील? 15 तरी पाहिजे आणि त्याकरिता गोलंदाज हरी जोशी असावा. पाहूया बेस्ट वर्सेस बेस्ट पाहायला मिळेल. जॉर्ज बेली ऑफ भिवंडी, एक प्रसिद्ध खेळाडू ज्याने या गावाची ओळख टेनिस क्रिकेट बॉल मध्ये करून दिली, तो हरी गोलंदाज आपली तयारी करताना. प्रवीण पाटील स्ट्रायकिंगवर असतील. असं ही शाळा सुटली आहे. 2 दिवस आनंदाचं वातावरण असेल या मैदानावर आणि थोड्या वेळेला डीजे दीपेश थोडंसं कामानिमित्ताने ते बाहेर गेलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून संगीत ऐकायला मिळते तुम्हाला. कोणतीही स्पर्धा असू द्या, डीजे दीपेश फक्त ओनली फॉर डीजे दीपेश. चांगला वाईस त्यांचं आणि प्रत्येकाच्या आवाजाची काळजी घेणारा हा डीजे दीपेश आहे. हरी पहिला चेंडू टाकताना, पहिला चेंडू समोर ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूपर्यंत पोहोचतोय, फक्त एकच धाव घेतली जात आहे. सुजित पाटील आता स्ट्रायकिंगवर. जास्त प्रवीणचं देखील म्हणणं आहे की सुजितला स्ट्राईक आणणं फार महत्वाचं आहे. सुजितच्या बॅटमधून 2 षटकार आले आतापर्यंत. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 43 धावा धावपलकावर झालेल्या आहेत. हरे फास्ट अँड च्युरेस, अगदी पडल्यानंतर आतमध्ये चेंडूला वलन आला होता आणि गती पाहायला गेलं तर अगदी एक्सप्रेस चेंडू टाकला गेला होता हरीच्या माध्यमातून. तो बीट झालेले आहेत सुजित पाटील. पहिल्या डावाचे 4 चेंडू बाकी आहेत. नाणेफेकी जिंकून प्रथमतः फलंदाजी करत आहे सुरेई संघ. अगदी वेग वाढवलाय आणि काय फिल्डिंग पाहतोय संदीप नाईक यांची. जवळ 3 धावा वाचवलेल्या आहेत. टाळ्या झाल्या पाहिजे. फार वर्षानंतर ते क्रिकेट खेळत आहेत. कमालीची फिल्डिंग. दुसरं कोणी तिथे क्षेत्ररक्षक असतं ते चेंडू सीमेच्या बाहेर गेला असं पंडित भोईर यांना देखील ठाऊक आहे. चांगली फिल्डिंग, चांगली गोलंदाजी हरीची पाहतोय आपण. फक्त 2 धावा आल्यात पहिल्या 3 चेंडू मध्ये. चौथा चेंडू पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवर आहे. अगदी वेगाने चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चालला सीमारेखा पार, येतोय चौकार. ओ राजेश मामा होते तिथे, ते देखील बाहेर आणि चेंडू देखील बाहेर. चेंडू अडवण्याकरता भरपूर धावले होते ते. धावा झालेल्या धावपलकावर 48 धावा. आता एक चांगली धावसंख्या उभारली आहे जयदुर्ग सुरेई टीम संघाने असं म्हणू शकता. 2 चेंडूचा खेळ आहे आणि प्रवीणच्या बॅटमधून हा चौकार आला होता. हरी पुढचा चेंडू टाकताना अगदी वेगाने टाकलेला हा चेंडू. इथे एकच धाव घेतली जाईल. सुमित फिल्डिंग करतात. 1 धाव पूर्ण. काही का न असो, पंडित भोईर मामा यांनी हा संघ जो बांधलेला आहे ना, तो संघाने खूप चांगली मेहनत घेतली. यावर्षी 3 ट्रॉफी जिंकलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने चांगला खेळ देखील झालेला आहे. यानंतर होणारा सामना ग्रीष्मा 11 आमनेपाडा असेल आणि श्रीकृष्णा स्पोर्ट्स सापे. ज्ञानेश्वर मागे आपण आला असेल तर व्यासपीठावर या. आपण संतोष सुतार, आपण जर आला असेल तर आपण व्यासपीठावर यायचंय. आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडा, चला आपण टॉस करण्यासाठी यायचंय. प्रदीप काकडे, आपण जर आला असेल तर आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. तर अशा प्रकारे पहिला डाव समाप्त झालेला आहे. टोटल धावा धावपलकावर लागलेल्या आहेत त्या 51 धावा.
52 धावांचं आव्हान इथे ठेवलेलं आहे जे आंबे टेमघरपाडा संघासमोर जयदुर्ग सुरईने. आपण एक छोटासा ब्रेक आणि आपण टॉस करूया. आमने टीम आलेली नाही मला तरी वाटतं. सापेचे कॅप्टन इथे ऑलरेडी पोहोचलेले आहेत. कॅप्टन फक्त सापेचे आलेले आहेत. आमने टीमचे कॅप्टन आलेले नाही आहेत. तोपर्यंत आपण स्वागत सन्मान करूया. मी रणजित नाईक साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुढील स्वागत सन्मान आपण करायचे. रणजित कालूराम नाईक यांच्या शुभ हस्ते इथे आपण सन्मान करतोय. सर्वप्रथम आपण इथून सुरुवात करूया. सुनील दिवेकर साहेबांचं स्वागत आणि सन्मान इथे आपण करतो या व्यासपीठावर. उद्घाटक पाहुणे आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जात आहे रणजित नाईक साहेबांच्या शुभ हस्ते. या आपण पाहतोय आपल्या टीव्ही मॉनिटरवर जे आंबे चषक 2026 या स्पर्धेला उद्घाटक पाहुणे जे आहेत त्यांचा इथे शुभ सन्मान केला जात आहे. या आपण पाहू शकता आपण इथे स्वागत सन्मान केला जात आहे. त्यानंतर आमच्या बाबांचं स्वागत सन्मान करूया आपण. बलिराम भोईर आमच्या बाबा इथे उपस्थित झालेले आहेत. कमी येतात क्रिकेट बघण्याकरिता, मात्र आज आपल्या चिरंजीवानं अर्थात आपल्या पंडित भोईर आणि त्यांच्या संपूर्ण जे आंबे चषकानं इथे चांगलं आयोजन केलेलं आहे. ते पाहण्याकरिता आनंदाचा सोहळा, क्रिकेटचा हा सोहळा बघण्याकरिता तिथे उपस्थित झालेले आहेत. बाबा बाबा आपण कॅमेऱ्यामध्ये बघा तिकडे. ज्येष्ठ नागरिक आहेत, 70+ एज. धन्यवाद बाबा आपण आलेले आहात या कार्यक्रमाला. त्यानंतर संतोष दिवेकर सध्या तरी ओरिजिनल क्रिकेट बघण्यासाठी आलेले आहेत, मात्र ते सिनियर 40+चा अनुभव घेतात. जयदुर्ग टेमघरपाडा या संघासाठी ते खेळत आहेत. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत, त्यांचे ते स्वागत सन्मान केला जात आहे. सन्माननीय रणजित नाईक साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जात आहे. त्यानंतर महालक्ष्मी एंटरप्राइजेस प्रोप्रायटर आम्हा तुम्हा सर्वांचे परिचयचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, लेजंड क्रिकेट, ज्याचं नाव आवर्जून आपण घेत असतो, प्रदीप तरे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत सन्मान करूया आपण. एक काल विकेट कीपर बॅट्समन म्हणून आपण नेहमी खेळताना बघितलेला आहे प्रदीप तरे यांना देखील, आणि समालोचकच्या दुनियामध्ये देखील मोठं नाव आहे. त्या काळामध्ये समालोचक देखील ते करायचे, क्रिकेट देखील खेळायचे. धन्यवाद आपण आलात. ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण म्हात्रे काका उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत सन्मान करूया आपण. मी रणजित नाईक मामांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करायचा आहे. ज्येष्ठ नागरिक आहेत लक्ष्मण म्हात्रे यांचं आपण स्वागत सन्मान करतोय या व्यासपीठावर. त्यानंतर बंधू काका भोईर उपस्थित आहेत या व्यासपीठावर, त्यांना सन्मानित करूया आपण. ते देखील आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत या कार्यक्रमाला. त्यांचं स्वागत सन्मान इथे केला जाईल या मुख्य व्यासपीठावर. क्रिकेटवर असलेला हा गावकऱ्यांचं प्रेम, पूर्वीपासून ही प्रथा सुरू आहे या गावामध्ये की क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये उपस्थिती असणं फार महत्त्वाचं आहे. निमंत्रित पाहुणे आहेत आणि त्यांचा इथे सन्मान रणजित नाईक साहेब करत आहेत आपल्या शुभ हस्ते. धन्यवाद आपण आलात या कार्यक्रमाला. त्यानंतर आमचे बाबा भगत बाबा उपस्थित आहेत, त्यांना देखील सन्मानित करणार आहोत आपण. नारायण तरे बाबांना आपण इथे सन्मानित करत आहोत. हरिभक्त पारायण अर्थातच नारायण तरे महाराज यांचा सन्मान. त्यानंतर स्वागत आणि सन्मान वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक, ज्याने या भादवड टेमघरपाडा आणि टेमघर या 3 गावाची क्रिकेटच्या माध्यमातून ओळख करून दिली. जगदीश नाईक वंडर ऑफ भिवंडी यांचा इथे स्वागत सन्मान केला जात आहे. आणि आज खऱ्या अर्थाने रणजित नाईक यांना देखील आज संधी मिळाली की जगदीश नाईकचा फायनली मी सत्कार केला. धन्यवाद आपण या कार्यक्रमाला आले. एक उत्कृष्ट लेजंड क्रिकेटर आहेत. त्यानंतर विकास दादो नाईक उपस्थित आहेत. या आपण पाहतो की त्यांचा देखील सन्मान इथे करतोय आपण. सिनियर 40+चे कमिटीचे सदस्य आहेत विकास दादो नाईक यांचा इथे सन्मान केला जात आहे. मेघनाथ शास्त्री इथे उपस्थित झालेले आहेत सापेगावचे. आपण बसून घ्या साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि त्यांचं देखील स्वागत सन्मान करूया आपण. हे आपण मेघनाथ दादा बसून घ्या इथे.
रणजित नाईक, आपण एक स्वागत सन्मान घ्यायचा आहे. मेघनाथ भाऊ इथे उपस्थित झालेले आहेत. सापे संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू देखील आहेत, त्यांचा एक सन्मान करा आपण. आमने टीम शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. पॅनल्टी जो नियम आहे त्या नियमानुसार आम्ही देखील वागणार आहोत. लक्षात घ्या, आपण जो लेट येईल त्याला पॅनल्टी असेल, लक्षात घ्या. सामन्याला सुरुवात. पॉवरफुल कॉमेंटर सुनील पवार सज्ज झालेले आहेत दुसऱ्या डावामध्ये. त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद. अनेक अनेक धन्यवाद व्हॉइस ऑफ भिवंडी आणि आमचे खास परमित्र सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून पाहतोय की आपण या हंगामातली एक अजून खूप छान टुर्नामेंट आयोजक पाहतोय आपण. जय अंबे क्रिकेट संघ टेमगरपाडा आणि खास जर विचार केला आपण जय अंबे चषकाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी भादोड टेमगरपाडाच्या या ऐतिहासिक मैदानावरून या स्पर्धा आपण पाहतोय. तमाम क्रिकेट रसिकांचं, सर्व पाहुण्यांचं या सकाळच्या मोहनमोहक वातावरणामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आमच्यासोबत नो डाऊट ज्या प्रकारे आपण पाहतो की सातत्याने ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट स्कोरिंगची भूमिका निभावणारे आमचे छोटे सौरभ पाटील निश्चित खूप उच्च कोटीचा स्कोरर पाहतोय आपण. वेलकम सौरभ, स्वागत आहे आपलं. आणि इथून जो आवाज आपण ऐकला आहे तो व्हॉइस ऑफ भिवंडी निश्चित संदेश पाटील आणि खऱ्या अर्थानं निश्चित दर्शन नाईक यांचा शुक्रिया अदा करेन. कारण की पाहतोय की आपण मित्रांनो सुनील पवार असा एक व्यक्तिमत्व आहे, ते त्यांच्याकडून जर चुका झाल्या तर लगेच लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवते. एक टुर्नामेंट मी दादाची मिस केली होती खऱ्या अर्थानं, जर पाहिलं आपण दर्शन नाईक, तो पण आपला 40+चा टुर्नामेंट होता, त्याबद्दल मी प्रत्येकदा क्षमक्ष आहे तुझ्याशी. ग्रीष्म 11 आमने टीमचा संघ नाही का, आपण लगेच संपर्क साधायचे, अन्यथा आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. आणि असोसिएशनचे नियम आहेत ते नियम आपण पालन करायचे आहेत. जर पहिला बॉल टाकल्या गेलं, जर तुम्ही इथं रिपोर्टिंग नाही केलं तर मात्र त्यानंतर तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. तर वळूया आपण सामन्याकडे. दोन चांगले संघ एकीकडे जर पाहिलं आपण जयदुर्गा सुरई टीमकडे जर विचार केला आपण तर खूप मोठे मोठे नाव आहे, पण नावाप्रमाणे कामगिरी करता आली नाही आहे. ग्रामीण क्रिकेट यांनी सातत्याने खूप मोठं नावाचा दबदबा निर्माण केला होता. सुजित पाटीलवर खूप मोठी जबाबदारी होती, पण सुजित यांनी सुद्धा थोडंसं निराश केले आपल्या टीमसाठी. पाहतोय आपण 2 षटकार जरी आले असेल पण धीमे बॅटिंगचं प्रदर्शन आणि त्याच बळावर 2 षटकार खेचले त्याने. आणि त्याच बरोबर जर पाहिलं आपण 52 धावाचं एक चांगलं आव्हान आहे. आणि इथून मात्र जयदुर्गा सुरई टीमला जर सामना जिंकायचा असेल तर अतिशय अप्रतिम बॉलिंग अटॅक करणं गरजेचं आहे. आणि प्रतिस्पर्धी टीमचे दोन्ही बॅटर पाहतोय आपण खेळपट्टीवर. जय अंबे टेमगरपाडा टीमचे आरंभिक जोडी स्ट्राईकला असेल पाहतोय आपण पंडित भोईर आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण संदीप नाईक. ही सलामी जोडी आहे. पंचाचा इशारा आलाय. दोन्ही पंच पुणे सर आणि विश्वास पाटील सर मॅनपॉवर भरोडी गावाचे दोन दिग्गज पंच पाहतोय आपण. सातत्याने ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून नेहमीच आपण त्यांना पाहतोय. पहिला बॉलवरती कडक फटका पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून चेंडू जाईल सीमा रेषा पार 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 आलाय हा दमदार चौकार. वॉट स्ट्रोक. फुटवर्क खूप चांगला होता आणि खऱ्या अर्थाने पहिला चेंडू जेव्हा आपण आत्मविश्वास वाढवण्यासारखा खेळत असतो आणि अगदी बॅटच्या मिडल झाल्यानंतर जी मजा येते ना पुढील चेंडू खेळण्यासाठी, नो डाऊट सुनील पवार एक चांगली सुरुवात पाहायला मिळते पंडित भोईर यांच्या माध्यमातून. अतिशय क्लास फटका पहिला पण जागा मिळाली, रूम मिळाली आणि फक्त एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून चेंडूला पाठवलंय. काय कडक चौकार वसूल केलाय. पहिल्या बॉलवरती चौकार म्हणजे आत्मविश्वास वाढवणारा फटका पहिला आपण. आणि जयदुर्गा सुरई टीमला सातत्याने कोचिंग करण्यासाठी नेहमी त्यांच्या समेत असतात छोटा बम बडा 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 धमाका असे लिटिल मास्टर ऑफ सुरई टीमचे एक उत्कृष्ट क्रिकेटर रुपेश पाटील आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. चांगली सुरुवात. 52 धावात 6 रनाचा उत्तर देताना पॉईंटला जर पाहिलं आपण थोडासा वाईडीचं डीपमध्ये आहे. कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण मिड ऑफला आणि त्याचबरोबर 2 खेळाडू विकेट किपरच्या पाठीमागं म्हणजे द थर्डमॅन आणि फायनल एक सर्कलच्या आतमध्ये एक मिड ऑनला क्षेत्ररक्षक, 2 क्षेत्ररक्षक पाहतोय. शिमिरीच्या जवळ पाहतोय एक मेडिकेट वाईडीस डीपमध्ये, त्यानंतर ठीक लॉंग ऑफ बाउंड्री लाईनवर. अजून एक धमाका पाहतोय आपण. यावेळेस शॉर्ट पिच बॉल होता, त्याला मात्र प्रत्युत्तर देताना स्कोरलेकडे पाठवलं सीमारेषा पार. बॅक टू द बॅक दुसरा आलाय दमदार चौकार. पॉवर प्लेचा पुरेपूर लुटमार सुरू केलाय पंडित भोईर याने. बॅक टू बॅक दुसरा चौकार बाद आहे. आणि एक प्रश्न नक्कीच सुनील पवार तुम्हाला देखील असेल. तुमची सुरुवात इथूनच झाली होती आणि भरपूर
वर्षानंतर पुन्हा एकदा या मैदानावर कसं वाटतंय? यस निकित म्हणतात ना, जे तुमच्या आवडीच्या ग्राउंड आहे त्यावर कॉमेंट्री करण्याची वेगळी मजा असते. धन्यवाद दर्शन नाईक, का होईना पण आज मला संधी दिल्याबद्दल मनापासून मी आपलं आभार व्यक्त करतो. एक चांगले उच्च कोटीचे ऑलराऊंड आहेत, चांगले समालोचक सुद्धा आहेत. पुढचा बॉल मारा करतोय गोलंदाज, वाट पाहिली, कट करण्याचा प्रयत्न होता, परफेक्ट टायमिंग करता आला नाही. चेंडू मात्र विकेट किपरकडे जातोय. यावेळेस पाहता चांगला बॉलच्या हाताने पाहतोय. धावसंख्या बिनबाद 8, तब्बल 52 धावाचं मोठं आव्हान आहे. त्या प्रकारे बॅटिंग करणं तुम्हाला चांगली करणं गरजेचं आहे. सुरुवात तर अप्रतिम पाहायला मिळाली. येणाऱ्या बॅटरमध्ये निश्चित जो एक दामणगावचा चषक जिंकला होता त्यामध्ये ऑलराऊंडर प्रदर्शन करणारा किमॅन ठरला होता. दर्शन नाईकची बॅटिंग बाकी आहे. चांगला बॉल यावेळेस पात्र पाहतोय आपण. स्विंग करण्याचा प्रयत्न होता, परत एकदा चुकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि बाकीचं काम पूर्ण करतोय विकेट किपर. नाही, आपण गोलंदाजाचं देखील कौतुक करू शकतो आपण पवार, कारण की 2 चौकार खर्च झाल्यानंतर 2 चेंडू डॉट टाकण्याची ताकद दाखवली गोलंदाजाने. यस, तुम्ही 2 मारू शकता तर मी 2 निर्धाव सुद्धा टाकू शकतोय. यावेळेस पात्र हुक केलाय, फटका खाली क्षेत्र आहे. पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर आहे. परफेक्ट टायमिंग करता आला नाहीये, पण इथे मात्र थोडंसं खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. त्याचाच परिणाम पाहतोय की आपण 2 धावासच कंप्लीट करतोय. बॅटर पंडित भोईर व्यक्तिगत जर पाहिलं आपण 10 या धावसंख्येवर आणि टीमची धावसंख्या पाहतोय बिनबाद 10. चांगली सुरुवात. संदेश जर पाहिलं आपण 4 षटकामध्ये 52 धावा जर म्हटलं तर 40+ सामने आहेत. एका चांगली धावसंख्या उभी केली. त्याला उत्तर देताना मात्र पंडित नावाचा बॅटर अप्रतिम सुरुवात करतोय. नो डाऊट एक चांगला टार्गेट सेट केलेला आहे इथे जयदुर्गा सोरे टीम संघाच्या माध्यमातून. सध्या तरी 10 धावा धावबलकावर जोडलेल्या आहेत. महत्वाचा चेंडू असेल टेमगरपाडा संघासाठी. पुढचा बॉल सज्ज होताना बॉलर सफल झालाय. हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि सोपा झेल. इथं मात्र पाहतोय की आपण निश्चित ड्रॉप केलंय. आणि सुरेई टीमसाठी मी एकच सांगेल की सगळे ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून नवीन संघ आहे. तुम्हाला ताल बसवण्यासाठी काहीच एक टुर्नामेंट लागेलच. एकदा जर या टीमनी लय बसवली तर मात्र या टीमला रोखणं कठीण आहे, कारण की सुजित पाटील सारखा एका ब्रँड खेळाडू या टीमकडे आहे. बघता बघता पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण बिनबाद 11 प्रति षटकामागे तुम्हाला 13 धावाची सरासरी पार करायची आहे, पण इथे मात्र 2 धावा कुठेतरी कमी पडल्या. पण मी तर म्हणेन की येणाऱ्या बॅटरसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म उभा करून दिलाय दोन्ही बॅटरने. काय बोलशील संदेश, या प्रकारे पहिल्या षटकामध्ये 11 धावा बिनबाद? नक्कीच आपण चांगली सुरुवात देखील म्हणू शकता, कारण की सुनील पवार 45+ असलेल्या खेळाडूंकडून काय अपेक्षा आहे? फक्त एक सुरुवात चांगली आहे. 10 धावा किंवा 15 धावा एक चांगली सुरुवात आपण नेहमी म्हणत असतो 40+ खेळामध्ये. मात्र दोन्ही खेळाडूंनी आपली चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. अगदी पाहुण्यांची उपस्थिती होत आहे. कमलाकर नाईक मामा श्री इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आपण बसून घ्या. आपले वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक इथे उपस्थित आहेत या व्यासपीठावर. ते देखील आवर्जून या क्रिकेटचा सोहळा पाहण्याकरिता जे आंबे चषक टेमगरपाडा आयोजित आपण पाहतोय की अतिशय सुंदर असा हा आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि खऱ्या अर्थाने चालू हंगामाची तिसरी स्पर्धा आहे या मैदानावरील. सुनील पवार, यस, खूप छान उल्लेख केला आपण. आणि उल्लेख जो केला होता मला आठवण झाली वंडर ऑफ भिवंडी जगदीश दादा यांचा तो इतिहास होता. तो इतिहास मध्ये आता निश्चित पाहायला तो इतिहास दिसत नाहीये, कारण की या मैदानावर सर्वात लांब पल्ल्याचा षटकार ठोकण्याचा जो रेकॉर्ड आहे तो मात्र वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक दादाच्या नावावर आहे. पाण्याची टाकीच्या वर तो बॉल गेला होता आणि तो आता मात्र इतिहासात जमा झालाय. काय बोलशील संदेश? ती पाण्याची टाकी तुमच्या म्हणण्यानुसार तिथून आता निघून गेली आहे. मात्र एक काळ होता त्या टाकीवर जेव्हा षटकार लागला की जगदीश नाईक यांचा उल्लेख आपण नेहमी करायचो. मग होंडो असो, हर्षद होंडो यांनी देखील त्या पाण्याच्या टाकीवर मोठा, आणि मंदार या 3 खेळाडूंनी त्या पाण्याच्या टाकीवर षटकार ठोकले होते. यस, वाडा विभागातला हर्षद होंडो यांचा उल्लेख केला आपण. मंदार मुंबई विभागातला आणि एक भिवंडी विभागातला वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक यांचा तो रेकॉर्ड आहे. पण बोलूया सामन्याकडे. पहिलाच बॉल चांगला होता, बीट झाला बॅटर. चांगली सुरुवात बॉलर करतोय. फ्लॅट दिला होता, चांगला बॉल. परत एकदा बॅक टू द बॉलर खेळून काढण्याचा प्रयत्न होता, पण एक सिंगल दुसऱ्या होण्याचा प्रयत्न. आता मात्र धोका निर्माण झालाय आणि इथं मात्र पाहतोय की आपण एका ट्रॅकवर 2 गाड्या म्हणजे ॲक्सिडेंट होणार. आणि इथून निश्चित काय निर्णय पंच घेतील ते मान्य करावं लागेल. निश्चित कुठल्या प्रकारे इथं मात्र विकेट नाही आहे. पाहतोय आपण एक सिंगल आली आहे या बॉलवरती. आणि ते तुम्हाला सौरभ पाहतोय की आपण प्लॅन बीचा वापर करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला बाद व्हायचं असेल तर दोन्ही बॅटरला मैदान सोडणं गरजेचं आहे. हे नियम आहेत भिवंडीमध्ये. दोन्ही चांगले पंच भरोडीचे पाहतोय विशू सर आणि त्यानंतर पुणेश यांचा तो षटकार आशिफ फाउंडेशनला मला अजून आठवतोय. चांगला बॉल होता. पाहतोय आपण नेगली चेंडू कुठं बरं झाले पाहावं लागेल. पंचाचा बोट पाहतोय आकाशाकडे आणि अशा तऱ्हेने इथं मात्र पहिल्या विकेटचं पतन पायचीच्या स्वरूपात पहिला धक्का बसलाय जयंबे टेमगरपाडा टीमला.
पंचांना विनंती असेल जेव्हा तुम्ही आऊट देता तर हात पूर्ण वरती करा. हा यस असं कॅपच्या वरती आला पाहिजे. नाही तर तुमच्याकडे सर्व खेळाडू बघत असतात. यस तर विकेट मिळालेला आहे. ग्रीष्मा 11 आमनेपाडा म्हणजे जर कार्याध्यक्ष संतोष काकडे साहेबांचा संघ पाहतोय आपण. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे, लक्षात घ्यायचंय. ग्रीष्मा 11 आमने पाडा लक्षात घ्यायचं, पण टॉस करण्यासाठी यायचंय. आपण अजूनही इथे उपस्थिती दाखवली नाहीये. जे ओरिजिनल 40+ संघटनेचे जे नियम आहेत त्याला तुम्ही फॉलो करा. आता माता क्रमांक 3 वर दर्शन नाईक यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. अतिशय क्लास खेळाडू पाहतोय आपण. सातत्याने नेहमीच बॅटिंग उत्तर देणारा शांत स्वभाव, पण इथे मात्र संघ अडचणीत आला. इथून मात्र कडक बॅटिंग करावी लागेल दर्शन या बॅटरला. हा बॉल मात्र निश्चित लाईन कुठे पंच चेक करतील. निश्चित वाईटचा इशारा आलाय. पुणे सर खूप चांगले पंच आहेत. निश्चित वेळ जरूर घेतला, पण एकली त्यांनी पहिला की टप्पा सुद्धा बाहेर होता आणि टप्पा पहिल्यांदा चेंडू जास्त वळण घेतोय, त्यावर मात्र दोन्ही हात बाजूला केले आणि इशारा केले. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त बॉल. धावसंख्येचा बदल पाहतोय. धावसंख्येचा मात्र 13. क्रिकेटमधला अशुभ आकडा काय कमलचे षटक हाताळताना सफल झालंय. दर्शन नाही केला, मात्र चेंडूला बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाहीये. अप्रतिम बॉलिंग अटॅक का पूर्णपणे कमबॅक करून देताना आपल्या टीमला इथे मात्र गोलंदाज पाहतोय आपण विजय पाटील. सुपर बॉल फिरकीचा मारा पाहतोय आपण. ग्रीष्मा 11 आमने टीमचं संगणक यांचं आगमन झालेलं आहे. मी षटक संपल्यात तर संदेश पाटील आपण टॉस करून घ्यायचंय. चांगला बॉल इथे मात्र टाकताना पाहतोय गोलंदाज विजय पाटील. डावखोरा गोलंदाज फिरकीचा मारा करतोय. टर्न जास्त, मातीची विकेट आहे. परत एकदा अप्रतिम काय सुरेख बॉलिंग. पूर्णपणे कमबॅक केलंय जयदुर्गा सूर्य या टीमनी आणि आपल्याच होम ग्राउंडवर इथे मात्र संघर्ष करताना जयंबे टेमगरपाडा टीमचे बॅटर. येणाऱ्या बॅटरमध्ये नो डाऊट खूप मोठं नाव आहे. टेनिस क्रिकेटच्या पटलावर जर पाहिलं पण हरी जोशी सारखा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. फिनिश करेल काय, पण समोर तगडा संघ पाहतोय आपण जयदुर्गा सुरई. काडे की टक्कर उद्घाटनीय सामना पाहतोय आपण जयंबे चषक 2026-6. यावेळेस पात्र हा फटका हवेत आहे. मजबूर केलंय खेळण्यासाठी आणि त्याचा परिणाम हेच होणार होतं. आणि आता मात्र मोठा विकेट प्राप्त केलाय दर्शक नाईक परतीचा प्रवास करताना. धन्यवाद कॉम्बॉक्स. वेळ झालेला आहे पुढच्या मॅचचं टॉस करण्याचं. आपण टॉस करूया. मी आवाज देतोय. सन्माननीय वंडर भिवंडी जगदीश नाईक आणि नारायण दरे बाबा यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. आपल्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करत आहोत. ग्रीष्मा 11 आमनेपाटा टीमचे कॅप्टन इथे दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर सापे टीमचे कॅप्टन आपण या श्रीकृष्णा स्पोर्ट्स सापे ज्ञानेश्वर मागे या संघामध्ये इन ॲक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आमचे मित्र देखील आहेत. हेड अँड टेल असा हा नाणा आहे. छापा काटा आपण म्हणू शकता. कोणाचा कॉल असेल? चला, आमनेपाटा टीमचे कॅप्टनचा कॉल आहे. छापाचा कॉल आहे आलेला आहे काटा. धन्यवाद बाबा. बसून घ्यायचं आपण. ओ सीतेपी कोल्ड्रिंक्स आहे आणि ती कोल्ड्रिंक्स कोणाच्या माध्यमातून आहे? ठीक आहे, चला आपण अनाउन्समेंट करू थोड्या वेळात. त्यांचं नाव घेऊ. तानाजी गोडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा सीतेपी कोल्ड्रिंक्स विनिंग कॅप्टनला आपण देत आहोत. धन्यवाद जगदीश नाईक. आपण बसून घ्या. फक्त निर्णय घेणार आहोत आपण. सापे टीम संघ नाणेफेकी जिंक निर्णय काय फिल्डिंग आहे आपल्या संघासाठी. शुभेच्छा असतील आमनेपाटा टीम संघाला. मित्रांनो टॉस झालेला आहे आणि सापे संघाने नाणेफेकी जिंकले पवार आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यस, नाणेफेकीचा कॉल जर पहिला पण सापे टीमच्या बाजूने गेलाय पुढच्या सामन्यातला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही इथून मात्र क्षेत्ररक्षण करणार आहे, पण इथून मात्र सामना कोण जिंकेल. धावसंख्या 13, येणारे 12 बॉल आणि इथून मात्र अजून सामना जिंकण्यासाठी तब्बल जवळपास 39 धावाचं आव्हान आहे. 12 बॉल 39 कडक बॅटिंग करावी लागेल. अजून टीमचे कॅप्टन आणि टीमचे सर्व पंडित दादा भोईर हे खेळपट्टीवर आहेत. चांगली बॅटिंग केली होती. सुरुवात काय अप्रतिम पाहायला मिळाली होती. 2 सलग चौकार ठोकून एक चांगली सुरुवात करून दिली होती. नंतर मात्र विजय पाटीलचं षटक टीमला अनुजित विजयाकडे वाटचाल करून देणारा ठरेल काय, पण इथे मात्र गोलंदाज आलाय तो प्रकाश पाटीलचा पहिल्या चेंडूवर हा फटका पाहता पण काऊ कॉर्नरकडे चेंडू हवेत आहे. चांगलं झेल कंप्लीट केलंय आणि आता मात्र विकेट क्रमांक 30 परतीचा प्रवास करताना
पवार जी चालाकी केली आहे ना जयदुर्ग सूर्य टीम संघाने अतिशय उत्तम दर्जाची केली आहे. कारण की पंडित भुईर यांना शेवटपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न होता, मात्र त्यांची आता जेल उडाली आहे आणि येणाऱ्या फलंदाजांना आता थोडासा दबाव झालेला आहे. जर या धाबा बनवायचे असेल तर हरीला शेवटपर्यंतच थांबवावा लागेल मैदानामध्ये, तरच इथे कुठेतरी जय आंबे टेमगरपाडा संघ इथे जिंकू शकतो. यस निश्चित हरी जोशीवर पूर्णपणे जबाबदारी असेल. आता मात्र पाहतोय आपण जयंबे टेमगरपाडा टीमचं, पण इथून मात्र निश्चित मी तर म्हणेन की वर्चस्व पाहतोय आपण जयदुर्गा सुरई टीमचं पारड जड वाटायला लागलंय या सामन्यामध्ये. क्रमांक पाहतोय आपण आता मात्र 5 वर बॅटिंग करण्यासाठी तनाजी आलंय. आर के पाटील अँड या टोकाकडनं मारा करतोय गोलंदाज. इथं मात्र प्रकाश पाटीलला चांगला बॉल होता, मजबूर केलंय. कौ कॉर्नरकडे झेल देण्यासाठी भाग पाडलाय आणि विकेटचं पतन पाहायला मिळालं. 3 बाद धावसंख्या ती फक्त आणि फक्त धावपलकावरती. चांगला बॉल नाहीये, पंच आमच्याकडे वळतील, वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत आता मात्र बऱ्याच वेळेनंतर बदल पाहायला मिळते. धावसंख्या 14, 3 गडीच्या मोबदल्यामध्ये 52 धावांचं आव्हान आहे आणि आपल्याच होम ग्राउंडवर मात्र पाहतोय जय आंबे टेमगरपाडा संघ संघर्ष करताना पाहतोय आपण. इथून मात्र फक्त स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे, कारण की तुम्हाला जास्तीत जास्त स्ट्राईकवर हरी जोशी याला ठेवणं गरजेचं आहे. चांगला बॉल, डबल साऊंड. अजून एका बॅटरला सोडावं लागेल मैदान. तू चल मैं आया पटावर हजेरी लावण्याचं काम करताना आता मात्र जय आंबे टेमगरपाडा टीमचे बॅटर्स. नक्की मैदानामध्ये काय झालं हेच आता विचार करताना हरी जोशी आपण पाहतो नो स्ट्रायकिंगला. एकतर तुम्ही त्याला स्ट्राईकवर देखील आणत नाहीयेत आणि नवीन फलंदाज वारंवार मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आता थोडंसं फसला गेलाय जय आंबे टेमगरपाडा, कारण की धावांचं लक्ष जो आहे 50+ आणि आपण जेव्हा 40+ अभिमानाचा क्रिकेट खेळतो तेव्हा तानाजी गोडे यांच्या माध्यमातून जो शीतपेय आहे कोल्ड्रिंक्स ते त्यांच्या माध्यमातून आणि किरण गोडे यांच्या माध्यमातून जी कॅरी बॅग आहे पाहुण्यांचं स्वागत सन्मान आपण ते देतो भरून पार्सल, त्याकरता ते कॅरी बॅग त्याने स्पॉन्सर केलेली आहे. आज सुनील पवार उल्लेख करत होता की आपण नवीन खेळाडूने स्ट्राईक देणं फार महत्त्वाचं आहे. यस मी हेच उल्लेख केला होता की पाहतोय की आपण ज्या प्रकारे हरी जोशी हे फक्त नॉन स्ट्राईकला पाहतोय. हा षटक बघता बघता 3 बॉल झाले, अजून स्ट्राईक आला नाही. आता मात्र स्ट्राईक रोटेट होईल, आता मात्र स्ट्राईक रोटेट की मात्र 4 मिळेल. चेंडू मात्र फायनल इकडे अतिशय वेगात सरकताना आता मात्र हरी जोशी तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न निश्चित करणार आहे. विकेटला महत्व नाही, पण हरी जोशी याला स्ट्राईकला येणं गरजेचं आहे. आणि 3 धावा कंप्लीट बाईकच्या स्वरूपात पाहतोय आपण. या 3 धावेनी टीमची धावसंख्या पुढे शकते. आता मात्र पाहतोय आपण 4 बाद 17. कुठल्या टीमला होईल खतरा? नाही, माग पडू शकतो. जयदुर्ग सुरई टीम संघाला माग पडू शकतो. जिथे एकही धाव नव्हती तिथे 3 धावा घेतल्या आणि आता फायनली हरी जोशी स्ट्रायकिंगवर आलाय. पलटवार पाहायला मिळेल इथे टेमगरपाडा टीम संघाच्या माध्यमातून. पण संदेश मी तर अजून म्हणेन की पूर्णपणे वर्चस्व जर पहिला आपण जयदुर्ग सुरई टीमचं आहे, कारण की एवढं सोपं नाही आहे की प्रत्येक बॉलला हिट करणं, बाहेर पाठवणं. किती चांगला बॅटर असतो, कारण की चुका माणसाकडून होतात, दबाव असतो, दबावाच्या खाली असते टार्गेट कौचित एखाद्या वेळेस पाहायला मिळतात. दरम्यान गोलंदाज सज्ज होताना प्रकाश पाटील चांगला षटक हाताळतोय आणि या पात्र कडक केडी के कडक भिरकावला चेंडूला मेडिकलच्या वरतून आलाय हा दमदार षटकार. पहिल्याच बॉलचा सामना करताना हरी जोशीच्या बॅटमधून एखादा एकना षटकार आलाय आणि मैं हूं ना जय आंबे टेमगरपाडा टीमसाठी सांगतोय, कारण की लेट आलाय पण ग्रेट आलाय. अप्रतिम षटकार आलाय. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या आता मात्र 23 येणारे. इथून जर बॉलचा विचार केला आपण तर निश्चितच 7 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी इथून अजून जर विचार केला आपण जवळपास मला वाटते की 8 बॉल आहे. यस 29 8-29 समीकरण. 2 वर 2 मोठे मोठे फटके जर आले तर मात्र एकदा परत कमबॅक करू शकतोय जय आंबे टेमगरपाडा संघ. एक बेनिफिट मिळाले ते म्हणजे पाहतो की आपण पहिला सामना आहे, जुना बॉल हे तुम्हाला मिळू शकणार नाहीये आणि आलाय. पहिल्या इनिंगचा जुना बॉल आलाय पाहतोय आपण. हरी जोशीवर पूर्णपणे जबाबदारी. खेळाडू कक्षामधून दर्शन एक यांच्या चेहऱ्यावर चिंतेचं वातावरण आहे, कारण की कुठल्याही टीमला आपल्या होम ग्राउंडवर सामना हारणं पसंत नसते. पण ज्या प्रकारे बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं होतं आपण जयदुर्गा सुरई टीमचं कडक बॅटिंगचं प्रदर्शन, त्यात मात्र पलटवार केला होता पंडित भोईर यांनी 2 चौकाराने. तिथून मात्र 1 षटक अतिशय विजय पाटीलने चांगलं हाताळलं आणि टीमला परत कमबॅक करून दिलंय. 8-29 समीकरण आहे. हरी जोशीवर पूर्ण मदार. अजून एक स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र काय घडलंय, खराब क्षेत्ररक्षण. धावा किती मिळेल पाहतोय आपण. 1 कंप्लीट, दुसरी पण
इथे मात्र कंप्लीट केल्या जाईल. आता मात्र एक चेंडू बॅटला लेमन कट आतल्याकडे चेंडू लागून गेला होता. विकेट किपर चुकी करतोय. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरते ती 25-7-27 समीकरण. या बॉलवरती निश्चित हरी जोशीला दुविधा मनिस्त टाकणारा हा क्षण आहे. त्याच्या मनात चाललं असेल की सिंगल घेऊ की मात्र खराब बॉल जरा त्यावर षटकार वसूल करेन. अशा स्थितीमध्ये थोडासा फलंदाज निश्चित बॅकफुटला असतोय जेव्हा दुविधा मनस्थितीमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय. अजून धावा खूप जास्त पाहिजे तर षटकार झाला तर निश्चित मात्र एक सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाऊ शकतोय. पण नॉन स्ट्राईकला असेल त्यानंतर मात्र हरी जोशी की मात्र एक सिंगल घेऊन स्लॉग स्वीप जबरदस्त प्रहार बिल्डिंग मध्ये चेंडूला पाठवलंय. करारा षटकार. वा भाई वा. मगाशीच उल्लेख झाला होता की हरी जोपर्यंत खेळपट्टी थांबेल तोपर्यंत जयदुर्गा सुरई टीम संघाची खत्री की घंटी वाजू शकतो. त्याने त्याचे प्रयत्न इथे सुरू केलेले आहेत. संदेश पाटील मी तर म्हणेन की अजून 6 बॉलमध्ये 21 धावाची आवश्यकता आहे जंबे टेमगरवाडा टीमला. पण इथून मात्र संघर्ष करावा लागेल. ओरिजिनल 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पाहतोय आपण. धावसंख्या जर पहिले आपण 31 आहे. 21 पाहिजेत अजून. 21. आता मात्र 6 बॉल 21 समीकरण पाहतोय आपण. सामना रंगात रंगात आलाय. या शेवटच्या बॉलवरती ज्या प्रकारे षटकार घेतला होता. ओरिजिनल 40+ संघटनेचा पहिलाच वर्ष आहे आणि पहिलाच दौरा आपण पाहणार आहोत. पाहतोय की आपण दमान दौरा पाहायला विसरू नका. प्रत्येक टीमच्या मागे यस यस सामना थांबवायचे 1 मिनिट. दर्शन नाईक आपल्या ओरिजिनल 40+ संघटनेचे सचिव आमच्या सोबत आहेत. त्यांनी सांगितलं की फक्त सुरई टीमला 11 टी-शर्ट दिलेले त्यासाठी त्यांना पेनल्टी लावू नका. या दर्शन दादा मान्य आहे का? हे आमच्यासोबत जॉईन आहेत फोनवर. आणि तर निश्चित जे असोसिएशनचे नियम आहेत कारण की त्यांना फक्त 11 टी-शर्ट देण्यात त्यासाठी त्यांना पेनल्टी लावण्यात येणार नाही आहे. सामना थांबवायचा. जर 3 मध्ये 3 षटकार दोन्ही खेळाडूंनी जर ठोकले तर पंढरी धाबा पंढरी मामा यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. तर सज्ज होताना सामन्याला सुरुवात होतोय पाहतोय आपण. आता मात्र एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट करावी लागेल. आणि यावेळेस पात्र पाहतोय की आपण हा बॉल निश्चित शॉर्ट पिचचा बॉल होता आणि चांगला बॉल पाहतोय आपण. आणि 1 फॉर 1चा इशारा इथं मात्र येताना पाहतोय आपण. कारण की दरम्यान जो संस्थापक अध्यक्ष दयानंद चुरगे साहेब यांचा 40+ आपण संघटना पाहतोय. यस इथं मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग साईडनी. तिसरे पंच आपण या जादूगर कैलास. जर अगोदर पेनल्टी दिली असेल
पाहतोय की तिसऱ्या पंचाने हा बॉल वाईट घोषित केलाय. यस सामना थांबवायचा आहे. हा सामना जर जिंकून दिला दोन्ही खेळाडूंनी तर 2100 रुपयाचा पारितोषिक असेल. विकास जाधव नाईक, पंढरीनाथ मामा यांच्या माध्यमातून. चला, हा पारितोषिक आता असं म्हटलं जाईल की चांगला पारितोषिक आहे. कोणी आहे का अजून बिंजर, कोणी लावतायत का? सामना थांबवायचंय. सुजित एक मिनिट हा. तसं करेक्शन केला जात आहे. काही संस्थापक अध्यक्ष असतील, सचिव असतील, याच्या माध्यमातून काही सूचना आलेल्या आहेत. त्या सूचनेचं आपण देखील पालन करू, जेणेकरून कोणत्याच संघावर अन्याय होणार नाहीये. दर्शन किंवा पंडित भोईर मामा, आपण थोडं एक जण कोणतरी या. टी शर्ट 12वा खेळाडू अर्थात त्यांचे जे नियम आहेत. जगदीश नाईक आपण नवीन 40 प्लस मध्ये खेळत आहे. विकास जाधव नाईक आपण सिनियर 40 प्लस मध्ये खेळत आहेत. हे ओरिजिनल तो ओरिजिनलचे नियम आहेत. सामना जर जिंकला तर विश्वास पाटील सावंदे स्पोर्ट्स सावंदेचे त्यांच्या माध्यम देखील जे आंबे टेमगरपाडा टीम संघाला हरी जोशीला 500 रुपये दिले जातील. हो एक लावला तर सर्कलच्या बाहेर, पण आता मग मला एक नवकरला घेतली ती ना भाई 3 बॉलची पेनल्टी. तर निश्चित सामन्याला सुरुवात करायची आहे. चला क्लिअर विषय. वेलकम शुभ आगमन होत आहे. सन्माननीय शरद म्हात्रे
ज्यांची स्पर्धा नुकतीच संपन्न झालेली आहे, संघटनेचे सदस्य आहेत आणि त्याचबरोबर विजय पाटील यांची उपस्थिती झालेली आहे, जे उपाध्यक्ष आहेत ओरिजिनल क्रिकेट भिवंडी असोसिएशन यांचं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. सन्माननीय विजय पाटील आणि शरद दादो म्हात्रे यांची उपस्थिती इथे झालेली आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खेळाला पुन्हा एकदा सुरुवात होईल. मॅच ऑन करायची आहे आपण. धन्यवाद. चल सामन्यात सुरुवात करायची आहे. निश्चित ओरिजिनल 40+ संघटनेचे विद्यमान सचिव प्रभाकर दादानी यांनी सांगितलंय की जेव्हा पहिल्या षटकामध्ये एखादा क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये होता आणि त्यानंतर जर तुम्ही पेनल्टी मागता तर हे असोसिएशनच्या याच्यात नाही आहे आणि असोसिएशन नियमामध्ये सुद्धा 10 खेळाडू जर असले तर त्या टीमला पेनल्टी नाही आहे. हे आपण नियमामध्ये पाहू शकता. 10 प्लेअरचं काहीच नाही आहे. 9 जर प्लेअर असले तर त्या टीमला पेनल्टी लावू शकतो असे नियमावलीमध्ये लिहिलेलं आहे. 8 जर खेळाडू असले त्या टीमला बाद करण्यात येते. यस, पाहतोय आपण सामन्याला सुरुवात करायची. आता मात्र 6 बॉल आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी पाहतोय की आपण 20 धावेची आवश्यकता आहे. एक उम्मीद आशिषजी किरण जी असेल, हरी जोशी ओव्हर असेल. जर या बॉलवरती जर तुम्हाला स्ट्राईक मिळाली तर मात्र निश्चित धोक्याची घंटा वाजू शकते जयदुर्गा सुरळीत टीमसाठी. काय कडक बॅटिंग करतोय. गोलंदाज पाहतोय आपण सुजित पाटील, एक नामवंत क्रिकेटर समोर असेल. बॅटर यावेळेस पाहतोय आपण प्रदीप तरेला. एकच काम करावं लागेल. 2 डॉट घेतले पण एक महत्वपूर्ण सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. यावेळेस पाहता टर्न केलाय चेंडूला. इथं मात्र पाहतोय आपण इथं मात्र निश्चित एकच घेईल आणि इथं मात्र पाहतोय की आपण एक सिंगल आली आहे आणि आता मात्र 2 चांगल्या बॅटर्स मध्ये इथं मात्र निश्चित 2 पाहायला मिळेल. आमच्या सोबत असोसिएशनचे सहखजिनदार म्हणजे ज्या रिलायन्स पेट्रोल पंपचे मालक भोला दादा जॉईन झालेले आहेत. सज्ज होताना बॉलर कमालीचा हुकचा फटका. चेंडू जाईल जाईल जाईल. लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे आलाय. हा हरी जोशीच्या बॅटमधून ब्रँड षटकार. मी अगोदरच सांगितलं होतं की हरी जोशी याचा हा घरचा मैदान आहे. और हम कह भी सकते इलाका हमारा धमाका हमारा. जंबे टेमगरपाड़ा संघाचा एक दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळते. सध्या तरी एक मजबूत कड़ी पे वार किया जा रहा है मैदान के अंदर. चार बॉल 13. हरी जोशी भिंत बनलाय सुरेश टीमच्या मधोमध. हा बॉल खराब आहे. हा बॉल खराब. पंच आमच्याकडे वरतील इशारा करतील. अतिरिक्त बॉल आणि अतिरिक्त एक निर्णायक धावफलकामध्ये ऍड करताना सौरभ पाटील टीमची धावसंख्या पुढे सकते. आता मात्र पाहतोय आपण 40 धावा. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 2 मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. म्हणजे 12 धावाची आवश्यकता आहे. कोण जिंकेल कोण हरेल. पहिला सामना रंगात आणलाय. कोणी आणलंय तो म्हणजे हरी जोशी नावाचा ब्रँड बॅटर खेळपट्टीवर आहे. वापसी करावी लागेल सुजित पाटील या बॉलरला. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पाहता परत एकदा पाहतोय की आपण हा बॉल यावेळेस पाहता चांगला आहे. गोल्डन स्पॉटवर चेंडूचा टप्पा होता आणि चेंडूला उसळी प्राप्त झाली. वेगात चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. परत एकदा कमबॅक वापसी करताना सुजित पाटील. 3 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 12 धावेची आवश्यकता आहे. पहिला सामना जयंबे चषक 2026 अतिशय देखणा आणि रोमांचक स्थितीमध्ये घेऊन जाताना बॉलर या डॉटने कोण जिंकेल. हरी जोशी एक मोठं नाव आहे. नावाप्रमाणे क्लास बॅटिंगचं प्रदर्शन करेल काय. 3-12चं समीकरण. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल याच पात्र मजबूर केलंय. बॅक टू द बॉलर. माहित आहे विकेट कोणाची आहे. ती विकेट हरी जोशीची आहे. चांगलं झेल कंप्लीट केलंय आणि आता मात्र पूर्णपणे फ्रंट फुटला आलाय जयदुर्गा सुरई संघ. सर्व खामोश असंच म्हणू शकता आता सुनील पवार. शांतता झाली आहे चारी बाजूने. हरी जोशीचं विकेट मिळाल्यानंतर पूर्णपणे 4 झाली आहे टीम आता आणि मजबूत पकड देखील निर्माण केली आहे. खऱ्या अर्थाने ज्या बॅटरने सामना रोमांचक स्थितीमध्ये घेऊन आला जातो. एक मोठा फटका अजून विकेटच्या वरतून पुल करण्याचा प्रयत्न पण चांगल्या बॉल विरुद्ध त्याला मात्र चांगला फटका खेळता आला नाहीये आणि अशा तऱ्हेनं हरी जोशी नावाचा हा ब्रँड बाद झालाय आणि आता मात्र येणारे इथून बॉल शिल्लक आहे ते पाहतोय आपण. 2-12 2 मोठे फटके मारावे लागेल.
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी भादोडच्या या मैदानावर पाहतोय आपण जम्बे चषक 2026 चा पहिलाच उद्घाटनीय सामना, कडक सामना पाहायला मिळेल काय. या बॉलवरती मात्र परत एकदा हुक करण्याचा प्रयत्न, फटका फटलाय, विकेट किपर चेंडू खाली, चांगला झेल कम्प्लीट, अजून एका बॅटरला सोडावं लागेल मैदान. एक बॉल 12 असा कुठलाही फटका नाहीये, फक्त बिमर चेंडू जर टाकला त्यावर जर षटकार लागला तर तो या धावा बनू शकतात. चांगलं षटक, कमबॅक खूप छान केलंय. हा फटका चांगला नाहीये. याचबरोबर पाहतोय की आपण आपल्या होम ग्राउंडवर उद्घाटनीय सामन्याची लढत गमावावी लागली आयोजक टीमला.